सोलापूरच्या बार्शी तालुक्यात जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। तडवळे ग्रामस्थांचा संसार हे उघड्यावर पडलेत। वैराग मधल्या 54 गावांमधलं जनजीवन हे विस्कळीत झालंय। गहू, ज्वारी, मका अशी साठवणूक करण्यात आलेली अनेक धान्याची पोती सुद्धा भिजली आहेत। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। मागील 6 ते 7 दिवसापासून सोलापूर जिल्हाभरामध्ये मान्सून पूर्व पावसानं जो आहे तो तडाखा घातलेला आहे। सध्याचं जे दृश्य पाहतोय ते आपण बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील हे दृश्य आहे। शेतकऱ्यांच्या घरामध्ये पावसाचं जे पाणी आहे ते शिरल्यानं साधारणतः 3 ते 4 तास शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। शेतकरी काबाड कष्ट करून वर्षभराची त्यांची जी मेहनत आहे ती आता मातीमोल मिळालेली दिसते। शेतकऱ्यांचे जे धान्य आहेत, शेतकऱ्यांचे जे पिकं आहेत ते पाण्यात भिजलेलं चित्र दिसतंय। काका, किती पोती होती? 40। काय होतं? गहू, ज्वारी, मका। गहू, ज्वारी, मका सगळं पावसात गेलं। सगळं पावसात पाण्यात बस आणि गॅस, फ्रीज सगळं पाण्यात बुडले। भांडी फिंडी 2-4 फूट पाणी घरात होतं। काही करता येत नव्हतं। कुठं काय उचलता येणार, काय करता येत। जनावरे पाण्यात सगळी बाहेर सगळी काढली। अशी ही पावसात परिस्थिती बेकार झाली आणि जास्त नुकसान सगळं नुकसान झालं। हां, हे राऊत कुटुंबातील कुटुंब प्रमुख आहेत। आणखीन काही घरातील सदस्य आहेत की ज्यांच्या घरामध्ये कशा पद्धतीनं पाणी शिरलेलं आहे ते तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहू शकता की साधारणतः तासभर जो आहे तो चिखल सर्वत्र पाण्यात पसरलेला आहे। पावसानं जी आहे शेतकऱ्यांची, बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची जी दयनीय हालत केली आहे। आजी, रात्रभर पाऊस होता। रात्रभर पाऊस होता 6 वाजल्यापासून। घरात पाणी शिरलं। गहू भिजला, ज्वारी भिजली, मका भिजली। चूल पाण्यात हाय, काय आम्हाला उचलता ना, रात्रभर पाणी काढता। आता आम्ही काय करायचं, काय खायचं? शेजाऱ्याचा चहा मागून आता चहा घेतला आम्ही। तर आम्हाला सरकारने आम्हाला मदत करावी। शासन मदत करेलच, पण मला एक सांगा की ज्या वेळेस पाऊस पडत होता त्यावेळेस असा पाऊस कधी बघितला? कधीच नव्हता। कालच पाऊस आला। एवढं मी आयुष्य माझं गेलं पण मला असा एवढा घरात घुसलेला पाऊस कधीच नाही। पण कालची वेळ पावसाची एकदम जी पाऊस आला ते एकदम घरात पाणी आलं। आम्हाला पाणीच काढता येणार ना, काय शिकले हालचावरच करता येणार। बोरं भिजते ती, शर्द भिजते ती। आम्ही घरात पाणी उपशिका बाया आणि गडी जनावरला बाहेर। एकटा गडीचं काय करेल आमचा पळपुटवर? ज्यांची घरं उंच आहेत त्यांना या पावसाचा सामना करावा लागला नाही, पण ज्यांचं हातावरती पोट आहे अशा शेतकऱ्यांना या पावसाचा नक्कीच सामना करावा लागला असं म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, बार्शी, सोलापूर।